आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पैसे कमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शक्तीपीठ महामार्गाचा आग्रह, राजू शेट्टी यांचा आरोप। शेतकऱ्यांचा विरोध असणाऱ्या अनावश्यक शक्तीपीठ महामार्गातून तब्बल 60 कोटी रुपयांचं गबाड मिळवण्यासाठी मुख्यमंत्री या महामार्गाचा अट्टहास करत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केलाय। नकाशावरील पाणंद रस्ते आता 7-12 उतार्यावर भूमी अभिलेख विभागाची राज्यभरामध्ये मोहीम पुढील महिन्यापासून अंमलबजावणी होणार। भूमी अभिलेख विभाग आता नकाशावर असलेले रस्ते 7-12 उतार्यावर नोंदवणार आहेत। त्यामुळे 7-12 उतार्यावरील पाणंद रस्त्याची आखणी शेतकऱ्याच्या संमतीने त्यांच्या शेतातून केली जाणार आहे। 7-12 उतार्यावर उल्लेख असल्यास शेतकरी देखील रस्त्याला विरोध करणार नाहीत। निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक विधान, चर्चांना उधाण। राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। सौर ऊर्जा संच बसवताना बापत्यांकडून फसवणूक, ग्रामीण भागात दिशाभूल करणारी आश्वासने, शासनाच्या अनुदानापेक्षा अधिक रक्कम मिळवून देऊ, विविध योजनांच्या माध्यमातून 100% अनुदान मिळेल, संपूर्ण सौरसंच 50%पेक्षा जास्त अनुदानवरही देऊ, अशा फसव्या दाव्यांमुळे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे। सौरसंचाच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा जास्त रकमेची मागणी केली जात असून भरलेली रक्कम आणि अनुदान ठराविक कालावधीनंतर थेट आपल्या बँक खात्यात जमा होईल असे खोटं आश्वासन दिलं जात आहे। या फसव्या आश्वासनांमुळे संच मिळेल आणि दिलेली रक्कम ही परत मिळेल या अपेक्षेने अनेक सर्वसामान्य नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कापसाचे दर तब्बल 8,000वर, शेतकऱ्यांचा कल खासगी बाजारात विक्रीकडे। खुल्या बाजारात सरकी आणि गठाणीच्या वाढलेल्या दरांमुळे कापसाच्या भावात सुधारणा होत आहे। 2025-26 हंगामातील मध्यम स्टेपलसाठी हमीभाव 7,710 रुपये तर लांब स्टेपलसाठी 8,110 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे। पूर्वीप्रमाणे कापसाचे ग्रेडिंग ठेवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते, मात्र केंद्र शासनाकडून याबाबत स्पष्ट सूचना न आल्यामुळे हमी केंद्रावर सध्या दुसरा ग्रेड लागू आहे। शक्तीपीठ महामार्गात आता महत्त्वाचा बदल, जिल्हे तेच मात्र काही तालुके बदललेत। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक आणि परिवर्तनाचा महामार्ग आहे। काही लोकांनी त्याला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून तो कमीत कमी बागायती शेतीतून जाणार असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला। नवीन वर्षात रेशनवर गव्हाचे नियंत्रण वाढले, तांदळाचे वितरण घटवले। पुरवठा विभागाकडून बदल, अंत्योदय सुरक्षा, अन्न सुरक्षा लाभार्थ्यांसाठी एकूण परिणाम जैसे थे। अक्कलकोट तालुक्यात 700 घरकुल लाभार्थ्यांची बिले पेंडिंग, कामे ठप्प। स्पर्श प्रणाली अद्ययावततेचा फटका, अन्य मंडळींचा हस्तक्षेप थांबवण्याची मागणी। पुढच्या गुरुवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा, सरकारी कार्यालय बंद राहणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। मतदान असलेल्या भागात शाळा आणि सरकारी कार्यालय बंद राहतील। नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 25.87 कोटींचे चुकारे मिळणार कधी? पणन व आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी, जिल्ह्यातील धान उत्पादक विवंचनेत। बांगलादेशने भारतातून कांदा आयात थांबवली, नवीन परवाने बंद, जिल्ह्यातून रोज 1500 टन कांदा निर्यात। सरकारने नव्या परवान्यांवर मंजुरी देणं बंद केलं असून आधी मंजूर झालेल्या परवान्यांखालील आयात 30 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। दररोज नाशिक जिल्ह्यातून 50 ते 55 ट्रकमधून 1500 टन कांदा निर्यात होत आहे। पाणी टंचाई आराखड्याला मंजुरी, 41.53 कोटींचे वाटप, अनेक जिल्हे वंचित। राज्यातील उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांना 41.53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। मात्र वाशिमसह 21 जिल्ह्यांचे प्रस्ताव रखडल्यामुळे या जिल्ह्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे। विहीर अधिग्रहण व टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी निधी लवकर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून 3 महिने बंद, भाविकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन। विकास आराखड्याअंतर्गत विविध कामे सुरू। भोकरदनमध्ये 1,80,000 क्विंटल कापसाची खरेदी, सीसीआयच्या 2 केंद्रांवर अलोट गर्दी। तालुक्यामध्ये सीसीआयचे राजूर येथे 2 तर भोकरदन येथे 4 कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत। शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्यामुळे विविध वाहनातून शेतकरी कापूस घेऊन येत आहेत। अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार लवकरच, नितीन गडकरी यांची माहिती। जखमींवरील उपचारासाठी 1.5 लाख रुपये। अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालय उपचारासाठी भरती करणाऱ्याला 25,000 रुपयांचा राहवीर पुरस्कार दिला जाणार आहे।
नागपूर जिल्ह्यात बोगस कामगार नोंदणी दलालांचे धाबे दणाणले. नागपूर वर्धा जिल्ह्यात कारवाई. बोगस कामगार नोंदणी प्रकरणात राज्य शासनाची कठोर भूमिका. दलालांवर कारवाईची प्रक्रिया सुरू. प्रतिकूलतेमुळे द्राक्षाला 200 रुपये किलोचा भाव. यंदा उशिरा द्राक्ष हंगामाला सुरुवात. परतीच्या पावसामुळे 70% नुकसान. ब्रँडेड औषधांना विसरा. जेनेरिक औषधेही तितकीच प्रभावी. नव्या संशोधनातील प्रस्ताव. या अभ्यासात असं दिसून आलंय की 82% औषधांसाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेची केंद्रे ही सर्वात स्वस्त पर्याय ठरली आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात अनेक गावांमध्ये नेटवर्कचा अभाव. नागरिक हैराण. मोबाईल टॉवर देण्याची मागणी. गौरसेनेचा आंदोलनाचा इशारा. भंडारा जिल्ह्यात 2272 शेतकऱ्यांना सौर कृषी पंप. रात्रीच्या ओलितापासून बळीराजाची मुक्तता. शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूर बाजार समितीत तब्बल 619 ट्रक कांदा आवक. दरात मात्र घसरण. मागील काही दिवसांपासून येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. आवक वाढत असल्यामुळे दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आळेफाटा बाजार समितीत गायीची विक्रमी भावात विक्री. 459 पैकी 450 गायींची खरेदी. तब्बल 90 लाखांची उलाढाल. बीडच्या बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली. वाहतूक खर्च कमी, भाव जादा. ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल. जतमधील अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाईचे आश्वासन. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहेत. नवीन वर्षाच्या कापसाला सोन्याचे दिवस. खासगी बाजारात दरवाढीचा जोर कायम. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापसाच्या दरात सकारात्मक हालचाल दिसून आली असून खासगी बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल 7,800 ते 8,000 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा कल हमी केंद्राऐवजी खासगी बाजारात कापूस विक्रीकडे वाढताना दिसून आलाय. तुरीच्या दरात चढ उतार सुरूच. कर्नाटकमधील तुरीच्या आवकीमुळे दर घसरलेत. आफ्रिकन देशांमधून आणि कर्नाटकमधून तुरीच्या वाढलेल्या आवकमुळे महाराष्ट्रामध्ये तुरीच्या बाजारभावात घट झाल्याचं दिसून आलंय. हमी भावापेक्षा कमी दरात तूर विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली. सणासुदीच्या काळात डाळींची मागणी वाढली असताना तुरीच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. लेमन तुरीचे दर सध्या 5,500 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. नांदेड जिल्ह्याचे पीएम किसानचे अनुदान चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग केले. चूक तलाट्याची त्रास तालंगच्या शेतकऱ्यांना. तालंग येथील 207 शेतकऱ्यांनी तलाट्याकडे ऑफलाईन अर्ज दाखल केले, परंतु त्यांचे अनुदान चक्क चंद्रपूर जिल्ह्यात गेल्याने हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यानंतर बुधवारी खासदार नागेश आष्टीकर यांना भेटून ही अडचण लक्षात आणून दिली. सीसीआयमुळे बाजारात हालचाल. कापसाचे दर 7,700 रुपयांवर. खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. खासगी व्यापाऱ्यांकडून मागणी वाढली. सीसीआय खरेदी नियमित राहिल्यामुळे व बाजारातील स्पर्धा वाढल्यास कापसाच्या दरात आणखी सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. शेतकरी आशेने बाजाराकडे लक्ष लावून आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.